ते रखवाली होती मानमोळे साहेबाच्या घराची. नाही साहेब म्हणलं पाहिजे जरा वरचे ते आपले तुमचे भाडेकरू आहेत ते बुढे बा. एखादी मशीन गिशीन द्या त्याला घेऊन. हो कसे लय वादे होते बरं. मग अशी कायच्या काय बोलला ते. ते एक मोठा किस्सा झाला आमच्या घरचा. काय करता आता, जाऊ द्या आता, कसं करू ना, 1 महिना काढलाय आता. हो पाहतो मग नंतर सोय सायद्याची. ठीक आहे बाकी आता मग या मग आता. हो काही अडचण नाही आता. हो मी सांगतो बरोबर, काही विषय नाही. हो पण मी काय म्हणतो मानमोळे साहेब, जरा जोर जरा कसं यावेळेस चांगला लावा लागते बरं तुम्हाला, तर हे सोयरी होऊ शकते. नाही तर कसं अजूनही मदतनी काही काही अडचणी येतील बरं. कारण की बऱ्याच गोष्टी काही काही आता आता काही सांगता नाही तुम्हाला. कसे लोक काही सोपे नाही ते रामपूरचे, म्हणून म्हणलं जरा असं सांभाळून घ्या. आणि आता तर का एवढा प्लॉट जर रोडचा भेटून राहिला तर खरंच आता कुस्ती झाली चालते जवळ संघ. कोण आडवाय ते पाहतो आता मी या सोयरी किती चांगला बिलकुल यावेळेस खतरनाक बिलकुल आता. हो विशेष नाही. हो ना हो ना बिलकुल तुम्ही काळजीच नका करू. झालीच म्हणा हे सोयरी झाल्यातच आहे समजा 99% झाली आहे. हो या तुम्ही बिंदाशी आता, काही विषय नाही. उद्या जा तुम्ही बरोबर संध्याकाळच्या वेळे विषय क्लिअरच करून येतो. बरोबर ठीक आहे मग आता काही अडचण नाही. हो येऊ मग आम्ही. ठीक आहे मग. कसं आहे खादोळे, कोणाला रुपयाला काकरत नाही ते. हो पण 6 महिन्यापासून मागायला गेला आहे. हो पण असं म्हणलं नाही त्यानं की चला बा तुम्हाला काही थोडंसं देतो मी. हो आज कसं आला लाईनवर बरोबर प्लॉट देतो म्हणजे रोड टचचा. 40-50 लाखाला मरण आहे का मग. म्हणून म्हणलं याच्यात आपल्याला बिलकुल सांगतो ना, लय आपल्याला जोर लावा लागते बरं. आता पहा ना म्हणा बरोबर. मी तर म्हणतोच नरुले, फक्त तुमच्या बहिणीचे कान चांगले भरा तुम्ही. रुपया खर्च नाही म्हणा तुम्हाला. सगळं खादोळेच करून राहिला म्हणा. सोनं नाणं कपडे लत्ते मंगल कार्यालय जेवणाच्या काय पंक्ता गिंता सगळं खर्च तेच करते म्हणा. फक्त तुम्ही हो म्हणा म्हणा. असं स्थळ येणेच नाही अजून. तुम्ही द्यायले 2-3 वेळ फोन करून बिलकुल एकदम म्हणजे ओकेच करून टाका. हो ना बहिणीचा विषय नाही ना माया. हे जवळ आहे जरा असं यायला कव्हर करावं लागते. हो तसं सांगतो मग बहिणीला बरोबर. हो जरा असं कसं म्हणजे चावऱ्या बावऱ्या आहे ते. हो कुकडे काय लाईन लावून सांगता येत नाही ना. त्याला पण मी आणतो आयरी. हो या वेळेस नाही हुकू देत आता. हो मग काय आता पण त्याला पैसा दिला हे दिलं त्याच्या पोरी शिकवल्या त्याच्यावर उपकार दाखवतो ना मी. त्याला म्हणतो माया भाचीचं तू काय 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 तुला समजते का म्हणतो. बिलकुल म्हणतो मी म्हणतो तिथं पोरगी द्यायला लागल काही विषय नाही. हो कारण की तिचं भविष्य मला समजते, तुम्हाला समजते का कास्त करायले. मग असं बरोबर त्याला लाईन दोरीत आणतो मी बरोबर. तसं आता मोठे पाटलाले हे सांगणार आहेत जराशे खादोळे का कमी आहेत का हे. बस पूर्ण लाईन लावायला येईन. पण आपल्याला काय आपला फायदा होऊन राहिला म्हणून आपण करून राहिलो, नाही तर आपणच काय पडलो त्याच्यात. समजलं समजलं रे. हो आपली पोरगी लहान आहे हो, पुण्याला शिकायला आहे. नाही तर तिला दिलं असतं याच्या घरी. पण आता हे इथं चांगलं होऊन राहिलं ना. इथं या नलूचं किती चांगलं होऊन राहिलं आपल्या ज्यानं समजा. अरे बाबा भिकाऱ्यानं पोरगी नाही द्यायच्या घरी. मग झालं म्हणा ते पोरगी झालं आयुष्याचं झालं वाटोळं झालं म्हणा त्या पोरीचं. मग मानाला काय हे बसणं उठणं आहे सगळं माहिती आहे ना मला. 2 नंबरचा मला याचा सगळा. मग काय सोपं आहेत का हे. दुसरी गोष्ट म्हणजे इतके तरा देते ते बाई. हो तुला बाईचा स्वभाव तर माहीतच नाही. नागिन आहे नागिन ते. हो तिच्याजवळ समोर टिकतच नाही कोणी. हे सून तर इले ते वावर आहे ना शांताराम घनगणीचं 12-13 एकर हटून दे तिथं. जर नाही उपसून आणत मला म्हणतो हेच पाहिजे तेच पाहिजे. आता एक प्रकरण घडलं नाही का ते. मग गेले नाहीत का सरे अंदर. मग अशातले आहेत हे, याच्यातलाच भाग आहे. म्हणून म्हणलं कसं आहे याच्या नादी यायचं नाही आपल्याला. हो आपल्याला फक्त आपला फायदा पाहायचा. हो ना पण आता ते बाई तर लय गोड बोलताना दिसली बा. आता मी कसं आता नेहमी बोलतो चालतो चांगलं बोलते का. ते बाबा दाखवायचे अलग आणि खायचे अलग दात आहेत ना द्यायचे. मग काय हे खादोड्या म्हणलं बा कोणा जर समजा एखादा तहसीलमध्ये होता ना ते कोणतं काम जर करायचं असं ना कोणाचं वावराचं असं कर तसं कर. तर म्हणलं इतके पैसे खाय तर खाय. नसली पैसे काय ते 100 खांड कमी असले त्याच्या बंडला छत्री ठेव म्हणे छत्री नाही घड्याळ ठेव म्हणे. इतका मान आला काय ते. मग तुला काय माहिती आहे. हो का बापा भलेच खाऊ होता मग ते. मग समजा खादोळे आणा बरोबर आहे त्याचं. काय तर मग आणि याचा पोरगा काय डॉक्टर की म्हणजे काय काय माणूस किती आहे काय एका दिवशी जेलात जाणार आहे. मग तुला काय माहिती आहे काय त्याचं तर सगळं ते काय बाबा त्याचं सांगता येत नाही. आता सांगून फायदाही नाही. सगळ्या लोकांना माहिती आहे आता काय सांगा काय नाही तर. हो ते समजा मुलगा मुलगी चेकिंग करणं असं तसं काही थोडं चालते वाटते आहे ना तिथं. ते जाऊ दे आता विशेष काळाला नाही पुरत. ते लय खतरनाक पार्टी आहे हे खादोडे म्हणजे 1 नंबरची खतरनाक पार्टी. हो तिथं जे पोरगी गेली झालं म्हणा फाशी घेऊन मरणार नाही. एंट्रिंग घ्यायला लागणार नाही तर पेटून घेईन. झालं याच्या पळायला दुसरं काहीच नाही. असं म्हणून चालते का ते दवाखाना. तेच तर म्हणलं गर्दी तर खूप असते हॉस्पिटलमध्ये. बरोबर आहे समजलं आता. हो पण म्हणलं जाऊ दे आपल्याला काही त्याचं घेणं नाहीये. आपला आता आपला कसा फायदा होईल ते पहा आणि त्या तुमच्या बहिणी बरोबर समजावून द्या जवायले. हो ना बस बस उद्या झालं उद्या सुट्टी टाकतो मी ते स्पेशल. मग आता एवढा मोठा आपला फायदा होत असेल तर चला ठीक आहे जाऊ तिकडे. कसा चटीवर हात फिरवला मानमोळेच्या. त्याला काय वाटून राहिलं इतकं सोपं आहे खादोळे. म्हणलं कसा हो 6 महिन्यापासून हो 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 करून राहिला ते. पण काही विषय नाही काढला त्यानं. पण आता त्याला प्लॉटचं म्हटलं का नाही तर पाय म्हणलं कसा फुर्र करून राहिला होता. त्याला वाटते आताच जाऊ का आताच सांगू का जवायले. पण बहिणीला तर फोनही केला. हो ना पण तुम्ही कसं जास्तच बोलून बसले ना. रोडच प्लॉट 40-50 लाखाच्या वर जाते तो. आणि तुम्ही ते देतो म्हणून कबूल केलं तर म्हटलं कसं आपलं नुकसान आहे ना. 4-5 लाखाची गोष्ट असते याच्यात. अरे कोण देऊन राहिलं त्याले कोण देऊन राहिलं म्हणलं कोणाला फुकट दिला म्या रुपया कोणाला फुकट दिला का म्या. अरे म्हणलं त्याला फक्त लग्न होईपर्यंत झुलं नाही. हो त्यानं म्हणलं बी कावसाहेब कसं कावसाहेब अरे बा लग्न हार पडेपर्यंत काहीच खरं नाही. हो त्याला म्हणतो ज्या वेळेस हार पडत कोर्टात लग्न लावून घेऊ आपण पहिले. हो कोर्टात त्याच्यानंतर मग सगळ्या लोकांसमक्ष तेव्हा म्हणेन की बा चला आता झालं फिटनेस आता भेटन तुला प्लॉट. आणि मग सांगतो त्याला लाता मारून देतो काढून. त्याला म्हणतो का हराम खोराले का भाजीपासून काय तू काय कमिशन खाऊन राहिला का लग्न सांगू आता जवायला बहिणीले. त्यालाच सारखं करतो मग मी. म्हणजे फक्त त्याचा आता उपयोग करून घेणं आपल्याला नाही का. बाकी काही देणं घेणं काही नाही.
बस फक्त फिरून आहे मागं, मग काय दुसरं काहीच नाही, रुपया देत नाही मी. मग काय आता तुला काय वाटून राहिलं? बरं तर पण मी काय म्हणतो, आता समजा याच्यात आता बाकीचं फिल्डिंग तर टाईट केली आपण, पण अजून काही अडचण काय येईल समजा? आता अडी अडचण तर येईल, फक्त मला वाटते गावातलं पोझिशन घ्या लागणार. आता अडी अडचण काय आहे बा, झाबरू गोंडा जे आहे का नाही, हो त्याची अडचण येऊ शकते. हो त्याच्या फेवरचे काही लोक जर समजा तिकून जर फिल्डिंग लावत असन, हो तर जरा आपल्याला थोडंसं भारी जाईल. हो त्याच्यानं म्हणून तर याचे कानं चांगले फिरगायले मी. मोठे पाटलाले तो फोन केला, त्याची फिरगायले. हो आता फक्त जराशी मला हाल हवाल घ्या लागन शिवलाल टोय गोटीकून. हो ते जरासा जरा आहे, जरा त्यातला जरा त्याला सगळ्या गोष्टी माहीत असते. त्या नांदी कशाला लागता तुम्ही? त्याचं नाव आहे बघितलं शिवलाल टोकोटीचं. अगं वाईट आहे, आणि पैसे दिले नाही 4 लाख फिटून द्या आपल्याला. ते 4 लाख कुठं नाही जा, ती काढतो मी, पण सध्या सगळं ते बाजून ठेवावं लागते. असं आहे ना, ती आपल्याला आता 1-1.5 करोडची मालकीनी आता नलू आहे. 13-15 एकर जमीन आहे वाटते त्याच्याजवळ. आणि दुसरी गोष्ट सरकारी डॉक्टर आहे ती. हो सगळं म्हणजे कब्जा आपलाच आहे ना. मग एक वेळ सरकारी डॉक्टर समजा आपली समजा सून झाली, आपलं हॉस्पिटल काय आहे मग टेन्शनच नाही ना. असं आहे ती, असं दोघे जण बिलकुल कमाईच कमाई आहे ना. फक्त एवढा हात मारायचा आहे आपल्याला, नंतर मग टेन्शनच नाही. फक्त या शिवलालचा उपयोग करून घ्यायचा, यूज अँड थ्रू. 4 लाख तर वसूल करणार. बॉन्ड लिहून आहे त्याचा, काय सोडणार का त्या बापाले? बरं ठीक आहे ना, मग बोला, मग काय कसं करता फोन लावता? पाहतो फोन लावून पाहतो, ते काय उचलते का नाही काय माहिती नाही का. 7-8 वेळ लावून पाहा लागेल, नाही तर मग मेसेज टाका लागेल नाही का. बरं प्रयत्न करू, हो काय होते काय नाही तर. हो जेवता जेवता आता फोन लावून पाहतो मग. 1 मिनिट. काय कसं करावं रे बा बबनराव? काय म्हणलं हे निरा फोनच करून राहिलं नाही. 5-6 खेप झालं याचा आता. हो आता मी कट करतो, ते लावती काय उचला घाले का? पुन्हा पण ती 4 लाख मागणार ना आता. 4 लाखाशिवाय काही इलाज आहे का? ते आता मागा शिवरात नाही काही ती. आपल्याला मागं असं वाटते भुललं असेल, पण भुलत नाहीत की हे लोक, भुलत असते. 4 भुलत नाही ते लोक ना. सगळे सारखे असते का? हो ना, आपल्यासारखे लोक कसे मागते सोडून देते, पण हे लोक जीवट असतील काय. बरं पाहतोच उचलून का काही होता, हिंमत करावंच लागणार नाही का. हो काय आता काही ना काहीतरी ते, नाही तर मग घरी यायचं का. ती मोठा प्रश्न आहे. पाहा उचला ना, काय आहे ते तर समजा आपल्याला काय म्हणणं आहे त्याचं तर. नमस्कार साहेब, नमस्कार म्हणलं खाजोड साहेब. नमस्कार नमस्कार. काय फोन उचला, लय टाइम लागला बा. नाही शिवलालची टोय कुठे काय, कुठं लय कामात होते का, बिजी आहे वाटते? लडपड करावं लागते भाऊ. हॅलो, हो कायचं साहेब राजा, कायचं बिजी सगळं गेलं. हो रजा वावर गेलं माय. काय पाणी आलं निरा, अरमान पाणी आलं इकडे. हो सगळी पराठी निरा लागली म्हणलं. हो निरा कठीण काम झालं. सोयाबीन गेल्यासारखं साहेब, सर वावर असं वखरून गेलं, नदीपत आहे वावर आपलं, पुरा सत्यानाश झाला. मी काय म्हणलं तुला, लय चत्र आहे नाही त्याला माहिती आहे. 4 लाख मागते बा, आधी लडपड करून. अरे हो ते सगळं बरोबर आहे. तुम्ही त्या 4 लाखाची धास्ती घेतलेली आहे का? 4 लाखाची मी काय म्हणलं ध्यान आहेच ना त्याचं. हो ना, काय आता शेवटी आपल्या अंगावर कर्ज आहे. कर्जात माणसानं मराव नाही म्हणते. हो लोकांचं कर्ज फेडूनच जाव. पण काय लेखाचं हे म्हणजे तालच नाही बसून राहिला. पीक पाणी जसं पाहिजे तसं होऊनच नाही राहिलं 2 वर्षात. म्हणून जरासं राहून राहिले ते पैसे, नाही तर काय करा, नाही तर दिले असते ना तुमचे. मग असं म्हणाले काही हरकत नाही. समजा शक्यता कमीच आहे मग भेटायची नाही का. शक्यता म्हणजे पैसे देतोच मी, पैसे नाही म्हणत मी. एखाद्या आता काही समजा आता पूरपिढी भेटली म्हणा, ते वृष्टी आहे ते काही थोडे म्हणा कव्हर करतो. पण बरं असं करता का तुम्ही, एक काम करा तुम्ही. मी सांगतो ते जर तुम्ही काम पूर्ण केलं तर तुमची 4 लाख माफ, तिघाची बी. हो तर विषय मोकळा. चोऱ्या करायला ते कुठं. हो सांगा ना बा, सांगा मग फारच चांगलं राहील जर समजा काही सोपं काम असेल तर. विषय कसा आहे, आपलं जे नलू मॅडम आहे का नाही डॉक्टर, तर ते कसं आपल्याला सून म्हणून करून घ्यायचे आहे. तर त्याच्यासाठी फिल्डिंग लावलेली आहे तशी. तिचे मामा वगैरे आले होते आमच्या घरी. तिच्या आईची इच्छा आहे की आपली इथं द्यायची म्हणून समजा नलूच्या. फक्त थोडंसं म्हणजे आपल्याला म्हणजे सपोर्ट पाहिजे आपल्या गावातून. काय बा काय चालू आहे काय नाही आहे, विरोध कोणाचा होऊ शकते, काय होऊ शकते, त्याची तुम्ही सविस्तर माहिती काढा. आणि जर हे सोयरीक पक्की झाली, उद्या तिचे मामा येऊन राहिले समजून द्यासाठी, नलू येऊन राहिली, तर म्हणलं हे जर फिल्डिंग टाईट झाली आणि हे जर सक्सेस झाली समजा सोयरीक, तर तुमचे 4 लाख माफ. अच्छा असं हो का. तिचा मामा आहे का? असं त्याला किती दिले मग? त्यानं घेतले समजा काही ना काही. आता काय सगळ्याच्या हात ओलेच आहेत ना, काही ना काही देऊन घेऊनच करावं लागते का नाही. पण कसं आहे, आपल्याला वाटते बा पोरी चांगलं व्हा, आपल्या मुलाला वाटते की बा डॉक्टर मुलगी करा, म्हणून आपण ते विषय लांबून राहिलो, नाही तर आपल्याला काय भेटत नाही. म्हणून म्हणलं थोडंसं तुम्ही 4ही बाजूनं सगळ्या गोष्टींना लक्ष द्या. आणि उद्या पर्यंत ते शांताराम घनघणी कुठं जाते, काय जाते, काही फिल्डिंग लावते का, एवढं फक्त लक्ष द्या. कारण की बापाचा विरोध आहे फक्त. हो ना बापाचा विरोध आहेच ना समजा. हो 1-2 माणसं भारीच जाईल तुम्हाला म्हणा या गावातले. हो बाकी मोठे पाटील पाहा लागेल. मोठे पाटील जर आपल्या साईड नसले तर काम होते. अरे ते आपल्या साईड नाहीत ना. फोन केला ना मी, फोन केला, याचे नातेवाईक आहेत ना ते. मग काय मोठे भाऊ आहेत ते आता दूरचे. ते बोलणं झालेलं आहे, ते पण येणार आहे समजून द्यायला. म्हणजे भीष्माचार्य आपले एकूणच आहे नाही का. मग काही टेन्शन नाही राहिलं. फक्त आता एकाच भेवायला का. हो एकलंही नालायक आहे ना आमची इथं. हो ना, ते देवदास संसने नाही का. हो त्याच्यावर ध्यान ठेवावं लागेल जरा. हो ते एक आमच्या वार्ताहर आहे समजा, झुंबर घर फिरवे. हो याला जर माहीत झालं असेल हे खबर तर काय सांगा. नाही कोणालाच माहित नाही, बस फक्त तिच्या मामाने फोन केला, बस बाकी कोणाला माहित नाही. पण तरी बी आम्हाला माहित आहे ना कोणाला खबरा लागते गावात. मग सुरुवात कुठून होती आणि कुठे एंड होते आम्हाला माहित आहे ना. तेच ना, मग त्याच्यासाठी तुम्हाला फोन केला का नाही. मग ते काय करते शांताराम घनघणी, त्याची चाल काय आहे ते समजून घ्या बरोबर. हो त्याच्यावर निगराणी ठेवा बरोबर दिवसभर. संध्याकाळी उद्या मीटिंग घेणार आहे. आता म्हणलं तुमच्या घरच्या बायाले थोडंसं समजून सांगा म्हणा, शांताबाईले. हो ते जे आता समजा तिची आई आली की ती वावरातनी बरोबर जरासे कानं भरा म्हणा. हो इथपर्यंत का. बरोबर हो ना त्याला सांगतो मी समजावून. बरोबर ठीक आहे ना. आणि बाकीचं मी सांभाळतो काय तर. फक्त आता काय करते उद्या तेवढं आता मी काशाला सांगून देतो. बरोबर लक्ष ठेवते, ढोरं राखत असते सध्या. काही हरकत नाही.
बरं ठीक आहे. मग आता आता मी काय करतो, तिच्या मामाला एक फोन लावतो. हा हो, शिवलाल टोयकोटे मदतीसाठी तयार आहे म्हणून. आणि ते समजा इथून निघाले की मी तुम्हाला फोन करेन. तुम्ही पुलावर अगोदर थांबजा, त्याला बरोबर सविस्तर माहिती सांगा. हा काय बोलायचं कसं बोलायचं, म्हणजे एवढं काही त्याला नॉलेज नाही बरं मानमोडेले. त्याला बरोबर समजावून सांगा. बरं मला फोन करता ना तुम्ही, ते निघाले की उद्या समजा. हो आम्ही पुलावर तिथं बरोबर उभेच राहतो. त्याला क्लिअर सांगून देतो बरोबर काय करत होतं. बस 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 हा ठीक आहे. मग उद्या लक्ष ठेवा आणि पूर्ण टाईट फिल्डिंग करा. सोयरीक झालीच पाहिजे. ओके. बाकी हे पण म्हणसान तर तुम्हाला 4 लाख माप. आणि आपल्या मार्केटिंगमध्ये तुम्हाला समजा अडत किंवा याच्यातनी समजा कामही देऊन टाकू आपण. हो जाय तिकडे. जमते वाटते का नाही का, आता तर लय जोर लावा लागते. बरं बरं ठीक आहे ना, मग तर काही अडचणच नाही. हो हो चालते चालते, काही हरकत नाही. झाली म्हणा आता. हा मी आलो ना, हो झालं. बरं ठीक आहे. मग आता बाकी काही वार्ता इकडे तिकडे पसरू नका. हो माया फोन आला बा असं तसं. चला ठेवा मग. ओके. आय बापा, हे खादुळे म्हणलं गणिला का हात धुवून मागत आहे का म्हणलं तुमच्या? हो ना, नीला फोन फोन करता म्हणते. पाचवीला फोन दिला काय वाटतं बाबा तसा काय आता? हो नीला काय करा, फोनच करत राहिली. अरे आता फोन केला पण फायदाच आहे ना. मग काय ते हो सांगा शिवलाल भाऊ काय प्रकरण आहे. कायचा फायदा हो, ते आता काय माहित नाही का खादुळे कोणत्या रंगाचा आहे तो, कायचा फायदा करते. नाही ना, 4 लाख रुपये मागतही नाही ती आपल्याला आणि आम्हाला कामही देणार आहे. मग विशेष म्हणजे कसं असते, आता आजकाल कोणी कोणाच्या फायद्याशिवाय काही काम करत नाही. त्याचं घोंगडं अटकेलं आहे ना. मग असं असते ना, कोणाचं काही काय कोणासंग अटकन हे सांगताच येत नाही. मग आता कसं झालं, त्याचं म्हणणं आहे बा हे नलू मॅडम आहे का नाही, ती सोयरीक झाली पाहिजे त्याच्या पोरासोबत. तर म्हणून कसं आहे, थोडीशी माहिती काढा बा. असं तसं थोडंसं आपल्याला काहीतरी हालगो मालगो करणं आहे, शांतारामवर लक्ष ठेवणं आहे, जरा त्याची कानं भरणं आहे. जेणेकरून सोयरीक पक्की झाली की आपली 4 लाख रुपये माफ. हो कामही देतो म्हणे. मग आता आपण काय करणार बाबा सोयरिकीसाठी, आपण काय करणार? म्हणजे आता तुम्ही कामाला नाही का शांताबाईच्या, जरासं कसं विषय काढायचा म्हणा, बाई पाहिजा चांगला डॉक्टर्स पा असंच पा. कसं फुरू चढून द्यायचं बिलकुल. म्हणजे मग कसं जमते ते, नाही तर मग कसं झाबरू ते लग्न करून देऊ शकते. असं थोडंसं अंदरची गोष्ट आहे म्हणून म्हणलं. अरे बाबा, त्याने मस्त कमाई करून लावली. इच्छा आता ते दवाखाना पूर्ण कब्जाच केला, मोठं घरही झालं, शहरातही घेतला म्हणजे त्यानं प्लॉट वगैरे ना, गाडी आहे बाबा, आणि मस्त आता चांगले पैसे कमावून राहिला. म्हणून भेव आहे ना जरासं. शांताराम म्हणाचं नाही बा, पायनीतला पोरगा आहे, खादोळीचं एक तर आधीच नाव जरासं खराब आहे. आता एवढं डागडुजी करून ओके करणं आहे. बरोबर, जाऊ द्या, पण आपला फायदा होऊन राहिला ना. हो 4 लाख माफ जर झाले तर काय 2 शब्द गोड बोलाले. मग तेवढं काम करा आज, आता विषय काढजा वावरात नाही. हो ठीक आहे. मग त्याला आम्हाला कसं ध्यान ठेवावं लागते शांतारामवर. कुठं चालला काय चालला पूर्ण, म्हणजे कोण कोण फिल्डिंगला लावून राहिले, हे देवदास गिवदास सगळं, म्हणजे आम्हाला आज आता म्हणजे त्याच्यावरच म्हणजे निगराणीच करणं आहे. तसं हो का? बरोबर ठीक आहे ना. बरी चक्कर मारली तिथं आपल्या इकडे आता. हो मी आलो बा, आता भाजीपाला तुला टाइम भेटते नाही भेट. काय म्हणते सोयाबीन जमला आपला आता, आला असं तिकून तर नाही बापा. आता काय पाहा लागतं सोयाबीनले, चांगलं फुर करून राहिलं, मस्त पाणी आल्याच्याने योगच आले आता. अरे तिकडे गेली का शांताराम भाऊच्या वावरात सोयाबीनात? हे काय आलं रे, म्हणा विषय राहिला काळा. काय इकडे रे, काय म्हणलं कुठं आलं काय काय? अरे बा काय सांगा आता. मग काय तर बिजा बा पाहा लागते ढोरं म्हटल्यावर. मग काय इकडे आली का, गाय गी आली का म्हणलं? इकडे घालायला मी आता 1 घंट्यापासून बसून इकडे. काही नाही हो ना, हे काय आलं इकडे जाय म्हणजे देवदास आता इकडे आला नाही हो ना. लाईनी पाटील हे काहीतरी हाय यायचं हो ना. बरोबर आहे, आपल्याला ध्यान ठेवा सांगेल आहे ना बा. आता लक्षच ठेवावं लागतं इथं हो ना. आजूबाजूने ढोरं चालला का. बरोबर येतो मग. धुऱ्यापाशी चालू का म्हणलं शांताराम, धुऱ्यावर तिकडे पलीकडे बा. धुऱ्याभोवती नाही, ती सोयाबीन शेंड मारते ते. हो तिकडे नाही, बड्डावर नाही तिकडे. हो गवत झाला आता मस्त, तिकडे जाय. आता समजलं तर खरीच नाही का हो ना. पाहू ना जरा लक्ष ठेवाच लागेल याच्यावर. बरं ठीक आहे बा, ठीक आहे. गेलं काय हो, तेच म्हणलं बा, विषय काढता येत नाही ना. हे एक झुंबऱ्या हो, मोठं कठीण काम आहे. बसा आता काय कामही नाही चालत, काहीच नाही का हो. आता काय जाऊ द्या म्हणलं, बसा वावरात येऊन आता. हो आता नेमकं आलो, तुम्ही आले हो ना. जरासं बोलायचं होत तुमच्या संग हो, म्हणून तर तुमच्या इकडे आलो. काय जरासं समजलं बा, कानावर आलं हो. काय नलूच्या सोयरिकीविषयी झुंबऱ्या पोहोचले वाटते इथपर्यंत हो. काय झुंबरनं सांगितलं वाटते नाही हो. झुंबर देखता आलता फोन तिच्या मामाचा. हो तिच्या मामाचा फोन आला होता, तेव्हा झुंबऱ्या होता, त्यानं सांगितलं वाटते. नाही त्यानं काय सांगितलं, त्यानं नाही सांगितलं. हे का लाईने पाटलाचा विषयच आहे ना. का पाटील काय होतं तुम्हीच सांगितलं ना. ते कसं मलाच माहीत पडलं, आपल्या बाबाला फोन आला होता खादोळे मॅडमचा रात्री. तर मग कसं मी म्हटलं बा काय झालं काय नाही, मी ऐकलं कान देऊन. खादोळे मॅडमची इच्छा आहे की बा सून करून घ्यायची तुमची पोरगी. म्हणून म्हणलं बाबाला बोलले ते म्हणे ये जा म्हणे काही थोडंसं हो त्याला समजावून सांगा म्हणे. तर तुम्हाला कसं सांगणार आहे ते, बहुतेक आज येईल वाटते संध्याकाळी बाबा भेटाल तुम्हाला, असं अंदाज दिसते बा मला. बा खादोळे चांगलाच लाईन लावला वाटते नाही का. मेवण्याला त्यांनाच लावला वाटते का मी मग नाही का हो ना. आता इकडे फोन केला म्हणजे काय बोलता, म्हणजे खादोळे मॅडमचा फोन आला का बाबाला तुमच्या? तरी काय तर बाबाला फोन आलता ना. मग ते बाई म्हणे ना की बा हे जे आपले मानमोळे साहेब आहे म्हणे मामा नलूचे, ते त्याच्या घरी गेले होते म्हणे की बा असं साहेबा पाबा. तर म्हणलं ते बी येऊन राहिले वाटते. मला म्हणजे सगळीच खबर माहिती वाटते नाही का. असं हो का. मॅडम झुमऱ्यानं सांगितलं का, म्हणजे तुमच्या बाबाला फोन आलता हो ना. पाहू ना मग आता काय करायचं. आता काय विषय काढला हो. काय आपण पाहू, आपण काय देऊन थोडीच राहिलो. नाही देऊन राहिलो नाही, सांगून राहिलो तुम्हाला. देऊ नका देसान नाही तर हो, नाही तर येसान गोत्या हो. फिल्डिंग टाईट आहे म्हणलं बिलकुल हो. जिकून तिकून लावायला त्यानं धागे दोरे. म्हणून म्हणलं जरासं काही सतर्क राहा तुम्ही. कोणाला द्यायचं काय द्यायचं ते तुमचा निर्णय जरा पक्का ठेवा. नाही तर कशा तुमच्या घरच्या बाई बी तयारीत आहे म्हणते द्यायच्या, असंही समजलं बरं. अजून तर माझ्यापेक्षा माहिती आहे टेल माहिती तर हो ना. बाबर आता हो असं हो का. पण मला तर काही कल्पना नाही बा. तिनं तर काही विषय नाही काढला अजून. तर आता 8वा गुरु आहे म्हणे ऑक्टोबरपर्यंत. पाहू म्हणे मग एखादं पोरगं हो. बस असा होता विषय.
नाही, ते काही सांगू नका तुम्ही, ते काही असो, पण सांगून राहील तुम्हाला पोरग तुमच्या मनात काय तुम्ही एखादा शब्द दिलेला आहे म्हणते. हा, मला का माहित नाही का आता. हो, 6 महिन्यानं बा आपण देऊ बा लग्न करून, तो जर परिस्थिती सुधारली तर असंही म्हणेल आहे म्हणते तुम्ही झाबरू गोंडाले. आता काय नाव सांगायला काय हरकत आहे. हो, बरोबर आहे, बरोबर. म्हणजे इथपर्यंतही माहीत झालं. झुमऱ्या म्हणजे सगळं क्लिअरच केलं वाटते. असं असं, हो हो हो, ती बरोबर आहे तुम्ही म्हणणं देवदास. पण कसं असते जरासं आता एखादं मन, आता सगळे लग्न एखादं मन उरकता नाहीत ना. मारतीच असतं आता पाय बरं, आता त्याच्याच तर फाटक्यात पाय आहेत. म्हणलं आता दिवाळी नंतर पाहू बा, असा विचार होता. आणि म्हणलं जे शब्द दिला तेही दिलेला आहे आपण, आणि आपण काय मागं फिरणारा माणूस नाही. मी तर एका शब्दात म्हणतो त्याला की जो हार टाकून ये, पाहू मग पुढचं पुढे काय होते तर. बाकी काय विषय आहे. बस बस बस, एवढ्या शब्दावर कायम राहा तुम्ही, नाही तर पलटी मारसा ना. हो, तुमचं काही सांगता येत नाही. पलटू रामही म्हणतात तुम्हाला काही लोक. ऐन वक्तात म्हणून जाऊ द्या मग, आता कसं चांगलं आहे बा, बरं आहे म्हणून म्हणतो जरासं आता आहे त्या शब्दावर कायम राहा. काय म्हणा, काही विषय नाही, खादोळीला देतच नाही ना आपण पोरगी. ना मग तेच म्हणलं ना, कारण की आता जे प्रकरण घडलं एक, हो त्याच्यापेक्षा वरचा आहे ना खादोडे. मग काय होईल तुम्हाला, म्हणजे तुमचं सांगतो ना, कठीणच काम होणार आहे तुमचं दोघांचंही बी. म्हणून म्हणलं आहे ते बरोबर पद्धतशीर का चालू द्या आता जे आहे ते. ओके. त्यावर बाया घर जरासं भले तुम्हाला लवकर सुट्टी देतो, तेवढ्या आपल्या 2-3 पाता जेवढं आपण दिवसभरात काम करतो तेवढं करून घ्या. 2 पाता झाला की एरी बी दिवस तेवढ्यात घालता तुम्ही. 4 वाजे लोक झाला तर कसं मला झाला ते घरी. हो, आज कसं नलू येऊन राहिली, म्हणून कसं तिचे मामा येऊन राहिले, थोडंसं काम आहे म्हणून मला लवकर जायचं आहे. हो ना मावशी, तुला तेव्हा सांगतो ना, आम्ही म्हणलं असं कुच्चरपणा करतच नाही. हो, मग आम्हाला आपण एवढे रोज मजुरी घेत होतो. पण काय येऊन राहिले म्हणून मामाजी मातीचे म्हणते येऊन राहिले, काही आहे का म्हणलं, काही सोयरीकीच आहे का बाबा. हो, सोयरीगिरी काही नाही, सहज येऊन राहिला ते भेटीले. म्हणजे आता कसं माझी तब्येत बरी आहे म्हणे, येतो म्हणजे जरासं जवळबाच्या भेटीसाठी. असं असं आहे ते. हो ना, हो ना. आपण म्हणलं कसं आहे, आम्हाला काय सांगत आम्ही कोणाला सांगतो, आपण जाऊ द्या नका सांगू. हो, तुमची गोष्ट तुमच्याकडे, आपल्याला काय करावं लागते. मला वाटते यायला विचारपूस करायला लागेल गड्या, नाही का. हो ना, खादोडे रे इथं कामाला होते ते. नाही हो, तुम्ही पहिले आता मागच्या वर्षी त्या खादोडे साहेबाची इथं कामाला होते. मग कहून सुटलं कोण म्हणलं काम. आत्ता बरोबर समजलं नाही का. हा बरोबर आहे, माहिती काढते आपल्यापासून आता. बरं झालं मग, आता बिन औषधाचं खांडू फुटलं, आम्हाला विषय काढायचं काम नाही. बापा बाबा, खादोडे पाहिजे तर होतो ना आम्ही, पण आम्ही हातानं गुन्हा केला. मग काय तर चुकी झाली आमच्या ज्यानं. आम्हाला वाटलं बाबा इकडे बरं, पण तिथं लय चांगलं होतं. बाईचा स्वभाव इतका चांगला होता ना, मी सांगतो ना, लय चांगला. असं हो का, म्हणजे बाईचा स्वभाव जेव्हा चांगला आहे असं म्हणजे नाही. काही लोक म्हणतात माझं असं हे आहे, म्हणून म्हणलं तुम्ही म्हणून सोडून आल्या. नाही नाही, आम्ही त्याच्यासाठी नाही आलो सोडून. हे आमच्या घरची माणसं ढगायचे नाही ना, काही बी करत राहत ना तिथं. हो ना, चोरी करायला पाहिजे तर काही करायला पाहिजे, म्हणून मग कसं आम्हाला वाटलं बाबा तेच आता 4 लाख त्याच्या अंगावर आहे, पण मागून नाही राहिले आम्हाला पैसे ते. जाऊ द्या म्हणे बा, तुमची परिस्थिती गरिबीची आहे म्हणे, देऊ नका म्हणे. मग काय तर, पण आता हे आमच्या घरचे नाही चांगले. असं असं म्हणजे बरं आहे समजा नाही का. बरं, बाकीचे मग पोरगा गिरगा कसा वाटला, डॉक्टर साहेब ते कसे काय म्हणलं, स्वभाव गिभाव त्या पोराचा बरं वाटला. बापा किती संस्कारी आहे ते. रोज सकाळी आई बाबाचं दर्शन घेते, नंतरच हॉस्पिटलला जाते. मग संध्याकाळी आला की अजून दर्शन घेते. हो, इतका म्हणलं प्रामाणिक संस्कारी. हो, कोणाची आता फी घेत नाही. आता सांगतो ना, आता म्हणजे आमचं हे होते ना दवाखान्यात, अर्धी फी माफ केली जाईल. हो, चांगला मग पोरगा. काही शोकपाणी गिपाणी हे ते समजा, काही पुडी तंबाखू दारू गिरू काही अशातलं काही म्हणजे आलं असं लक्षात काही. शोकपाणी बापा वा, म्हणलं सुपारीच खाणं खात पोरग घरी. हो, फक्त सकाळी जेवण एक वेळ, दर गुरुवार उपवास, शनिवारचा उपवास. हो बापा बाबा, लय म्हणलं त्याचं सात्विक जेवण आहे. रात्री फक्त फ्रूट खाते. हो, तंबाखू पुडी वास सैन नाही होते. हो, इतकं पोरग म्हणलं कोणत्या शोकपाणी नाही, काही नाही, काही नाही, निर्वेशनी पोरग आहे एक नंबर. बाबा चांगला आहे मग तर, पोरगही चांगला आहे समजा. पण जाऊ दे, आपल्या काय करावं लागते त्याचं. आता मी तर म्हणून राहिले मा भाले एखादं पोरग पाय गड्या. चालते ना, देऊन द्या ना मग. या घरी जर दिला ना तुम्ही खादोडे साहेबाची तर खरंच म्हणलं पोरगीचं हे बा तकदीर खुललं म्हणलं. हो, हे बा करोडपती होईल ती करोडपती. मग 4-4 गाड्या आहेत म्हणलं घरी द्यायच्या. तुमचं काय आहे, तुमच्यावर काय आहे, 12-15 एकर जमीन. मग हे बा म्हणलं जिनिंग आहे, जिनिंग हॉस्पिटल. हो, घरी दारी. मग लय त्याची एक शाळा आहे बाबा त्याची, तिथे काहीतरी जात असते ते मॅडम. पाहू ना आता पुढे. हो ना, याच्यापेक्षा चांगले सापडते तो. हो ना, आता भाले आता काय म्हणणार त्याचं पाहा लागन. हो, दिवाळी नंतर पाहा लागन. आले म्हणलं आता बस, आता ते मामा आले की झालं जमलं आता. हो, कसं आहे, महत्वाचा विषय होता. त्या बाबाला म्हटलं फोन करून बोलून घ्या. आता एक तर तब्येत नव्हती बरोबर, तर म्हटलं आज कसं मुक्कामीच राहता. हो ना, हो ना, आज मुक्कामीच आहे मी. पण मी म्हणजे काय विषय काय म्हटलं, कशासाठी बोलावलं, काय महत्वाचा विषय. अहो, आता कसं झालं, तुला आता मी सध्या काही सांगत नाही. ते मामा आले की सगळं सांगतील समजावून. मी काय सांगणार तुले. ते आल्यावर सगळं तुला सविस्तर सांगते ना. बरं ठीक आहे ना, मग नंतर सांग. हो, मी बघते आता. हो, चहा वगैरे करते तुला, आलेच मी. नमस्कार साहेब, नमस्कार. ओळखलं असेल ना, ओळखलं का. बापा यायला कोण नाही ओळखत बा, नाही का. हो ना, हो हो बापा बाबा ओळखत नाही. काय झालं फक्त कसं, नावगाव सगळंच माहित होतं. फक्त आता खादोडे साहेबांना फोन केला म्हणे बा, थोडीशी माहिती घ्या म्हणजे त्याच्यापासून. रस्त्यात बसलेले आहेत म्हणे ते. पुन्हा आता ते काय खादोडे साहेबाचा फोन आला होता. हो म्हणे पहा म्हणे, थोडीशी मदत करा म्हणे, गावातलं काय वातावरण आहे. असं मानमुळे साहेबाला थोडीशी मदत करायची म्हणे. हो ना, हो ना, साहेबाचा फोन आला होता. थोडंसं काय सांगते ते ऐका म्हणे. बाकी तर काही असं टेन्शनच नाही. नलू आपल्या शब्दाच्या बाहेर जाणारच नाही समजा. ती गोष्ट खरी आहे तुमची, पण कसं आहे, काही काही गोष्टी कसं असते मुलीच्या हाती नसते ना. म्हणजे कसं झालं, काही लोक काळ्या करणारे असते तर. हो, चांगलं होणाऱ्याचं होऊ देत नाही. तर आता समजा आज आम्ही कसं साहेबांनी सांगितलं तर लक्ष द्या बा. तर बापाचा विरोधच आहे समजा या प्रकरणाला. हो, तिच्या बाबाचं काही संबंध नाही की खादोडीची द्या म्हणून. आहे ना, आहे ना, निष्कर्ष बरोबर आहे तुमचा, त्यात काही चुकी नाही. बापाचा विरोध आहे रे, पण आता मी करतो ना कवरती.
नाही ना, एक माणूस नाही 2 माणसं भारी जाणार आहे मला. हो देवदास सनसने आहे का नाही. हो आज दिवसभरापासून त्याचं तेच चालू आहे ना. वावरातनी त्याची मीटिंग झाली. मग काशीनाथले आता कसं सगळ्या गोष्टी माहीत आहे. आला नाही ते सध्या. हो वावरातनी होते ते, वावरातनी बसले होते ते. अच्छा म्हणजे आज दिवसभर काहीतरी समजा शिजलं वाटते मग काहीतरी. आता काय सांगा लागते देवदास सनसने ते जर आता 2-2, 3-3 तास जर एका खोपडीत बसून जर चर्चा करून राहिले बा लाईनी पाटील होते त्याच्या. आता त्याच्यातनी काय आता झालं कुठं फोन केले आणि काय त्याने कुठं कानापीर गायले. हो आता तिथे त्याला माहीत पण म्हणून म्हणलं तुम्हाला जरा फिल्डिंग टाईट करावं लागेल बा. हो ते देवदास सनसने हो त्याचं नाव निघालं होतं ते खादोड साहेबांना काल आता घरी आलते का नाही. हो तर त्यांनी सांगितलं मला. हो काय त्याने झटकलं होतं ना ते. हो ते काल ना खूप सुन राहिला म्हणले येत नाही. हो फॅमिली मॅटर आहे दुसऱ्याचं याच्यात ते काल ना खूप असते. आमचं आम्ही पाहून घेऊ आता माझी बहीण आहे मी हो माझं जवळ आहे आम्ही पाहून हे काल नाप घालते म्हणलं त्याच्यात. ते सोळा ना मानमोळे साहेब अशा माणसाकडे लक्ष नाही दिलं पाहिजे. मग काय अर्थ आहे का त्या जीवनात नाही. काय निढंग्या माणूस आहे ते. हो आता इतके वर्ष झाले भाजीपाला काढून राहिला ते. पिकं काढते हे कर ते कर. हो काय फायदा नाही ना. घराला इट नाही त्याच्या घराला इट. मग माय पूर्ण त्याच्यापेक्षा पी करून ओके आहे माय. मग हो आता काय बोला आणि काय अर्थ आहे. पण आता असं आहे. चला बा कायच्या तरी नाक खुपसाची तरी सवय. हो आता येतेच ते कुठे बी. असं मग येईनच आता इथं येईनच समजा आमच्या चर्चेत असं नसते. म्हणजे आला ते येऊन बसलाय असं घरी. मग चहाचा भूक लागला का मग काय येऊन बसलाय असं ना. शांताराम घनघन त्याच्याशिवाय पुढे पावलं नाही टाकत. दोघं संगच असते ना एवढ्यात. हो असं आहे ते म्हणून म्हणलं कसं एक तर आउट आहे ते. हो क्रॅकमध्ये येते ते थोडंसं म्हणजे वरचे स्क्रू थोडी डिल्ले आहे त्याची. हो काही त्याचा एकदम म्हणजे पाराता पण रुमनं काढा नेमच नाही कुठेही आपलं. हो अक्कलचा पत्ता नाही. असं म्हणजे हे 2 समजा काटे आहेच मामांतात नाही का. बरोबर पाहिजे त्याचे काटा काढतो मी बरोबर. बाकी मग अजून काही अडचण बाकी तर कोणाची नाही शिवलं बाकी तर नाही. आता हे दोघांचं आहे फक्त विषय. बाकी आता याचं झाबरू कोणाचा काही सांगता येत नाही. हो ते जर समजा त्याची इच्छा असली बा त्याला द्यायची तर मग कारण की थोडंसं म्हणजे कानावर आहे ते गोष्ट असं आहे मामा म्हणणं. नाही त्याचा काय विषय त्याला आपण बोलावतच नाही ना. त्याचा विषयच नाही ना. आपण आपलं पाहून घेऊ. आम्हाला द्यायची नाही द्यायची तू कोण म्हणणार का त्याचं काय एवढे का डॉक्टर आहे का काय ते. तरी पण कसं जरासं म्हणजे काही सांगता येत नाही. त्याच्या माध्यमातून काही लोक येतील बा फिल्डिंग लावले तर मग जरासं बरोबर टाईट राहा तुम्ही. बरोबर ठीक आहे ना. बरं झालं तुम्ही सतर्क केलं मला. आता मला कसं कोण लोक कसे आहे हे मला आता बरोबर समजलं. हो ठीक आहे ना. हो आता मला तर करणंच आहे काही बी करू नये का प्लॉट नाही गेला पाहिजे. बरं ठीक आहे मग येऊ मग आता मी. हो आता गाडीत चालता म्हणलं. येतो आम्ही पैदल येतो. कसं आहे ते तुमच्या गाडीत जर आम्ही तिथं गावात उतरलो तर लोकांच्या लक्षात येईन बा हे बसले म्हणजे यायनच बा काही गाडी केली. त्यापेक्षा कसं सोयरिकीच्या आहेत आपण पडतच नसतो. हो या मग तुम्ही.